तुम्हालाही आता चांगली मुलं जावई म्हणून चालत, तुम्हालाही आता पार्ट्या लागायच्या. तुमच्या का आलंय ते फेड आता पार्ट्या. त्यांचा बंगला आहे, बंगला बंगला 4 एकर इकून बांधला. तुला माहीतच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, 4 लाखाच्या गाडीवर 8 लाख कर्ज आहे, 3 पटप्यांचं गावात. तुला माहीतच नाही. महाराज, हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता मुलाच्या बापाची फक्त संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं वैयक्तिक कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना. भले आज तुमची मुलगी झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी आज सरळ राहिली नाहीत कार्टी. अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरगं जर व्यस्ती निघालं ना, तुमच्या लेकीच्या लग्नाला 10 काय 20 लाख रुपये खर्च करा. तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही की माझ्या मायबापानं मला डोलीत बसून पाठवलं. तिला वाटतं संबंध आयुष्यासाठी. माझ्या मायबापानं मला तिरडीवर झोपवलं. कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. म्हणून आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा. तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील, स्वर्गाच्या नंदनवनात राहील. कारण लक्षात घ्या महाराज, आज जर पाहायला गेलं तर आम्ही फक्त पार्ट्या पाहतोय. खऱ्या अर्थानं या पार्ट्यांमध्ये आम्ही एवढे रम्मान झालेलो आहोत की आज एवढी भयान परिस्थिती टोकाला येऊन गेली. इथं ज्यांनी पार्ट्या पाहिल्यात ना, भले अंबानीचा पोरगा असू द्या, पण अंबानीचा पोरगा जर व्यस्त निघाला तर एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एखाद्या गरीबाचा पोरगा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणार असेल, एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सध्या आमच्या मुलींनी नवीन वाक्य ट्रेंडिंगला आणलंय, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी कधी शिळीच्या दुधाचा चहा मिळाला नाही, ती सुद्धा म्हणते नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूनं आहे. नवरा नक्की करोडपती करा, पण तो खऱ्या अर्थानं कागदाच्या नोटांनी करोडपती कधीच करू नका. नवरा नक्की करोडपती करा, पण तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं करोडपती असेल. एक दिवस अब्जाधीश का करोडपतीच काय, पण अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि तशी सगळी शेतकरी आहेत ना, तरुण वर्ग सगळं शेतकरी आहे ना. मग एकदा जोरदार कळा आमच्या शेतकरी पोरांसाठी वाजवा महाराज. त्यांच्या एवढे वाईट दिवस सध्या कुणावं नाही. कारण मकर संक्रांत जानेवारीच्या 14 तारखेला होऊन गेली दादा, पण खरी संक्रांत जर सध्या महाराष्ट्रात कुणावं आहे, आमच्या शेतकऱ्याच्या पोरांवर आहे. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही का? तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव गावा सापडतील तर भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय. जाऊ द्या महिला मंडळ, मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? पुरुष मंडळी तुम्ही सगळे शांत, फक्त महिला मंडळ. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपला पप्याला यंदाही पप्पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या पप्याला गुड्डी मिळेल असं वाटत नाही. बरं जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे. पुरुष मंडळी तुम्ही सगळे शांत, फक्त महिला मंडळ. ज्यांना वाटतं भगवंत तुमची इच्छा पूर्ण करेल, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, त्या आयाने एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणजे तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे. पण आता खऱ्या अर्थानं आता इथं बसलेली कोणत्याही मला आज सांगेल महाराज, शंभूराजांच्या जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज मला उपरती झाली. आता मी बसल्या जागेवर भगवंताला साक्षी ठेवून शपथ घेते का मी माझी गुड्डी आता मात्र शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. त्या आयाने एकदा जोरदार टाळी वाजवा. आता या वाजले तेवढ्या टाळ्या सगळ्या पोरांच्या आयांच्या आहेत. कारण पुरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी, माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे. आणि खऱ्या अर्थ माझ्या गुड्डीला जॉबवाला नवरा मिळाला पाहिजे. बरं आता महिला मंडळ जाऊ द्या, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या गुड्डीला शेतकरी नवरा चालत नाही. मग जर तुम्हाला नोकरीवालाच जावई लागतो तर सध्या माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे पुण्यात आता. आणि ह्या वर्षी माझे कमीत कमी 90 मित्र लग्नाचे आहेत. मध्यस्थी 500च्या स्टॅम्पो मी, या प्रत्येकाचा पगार 90 ते 92 हजार रुपये महिन्याला आहे. त्यांच्या परमनंट पगाराची स्लिप मी तुम्हाला देणार. फक्त या सगळ्या पोरांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन? मग तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या गुड्डीला शेतकरी नवरा चालत नाही. मग महिन्याला ज्याला 92,000 90 ते 92,000 पगार आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, मी जबाबदारी घेतो, 500च्या स्टॅम्पो मी मध्यस्थी, फक्त एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा.
तुम्ही जागे राहा बो. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमिनी काय लागत आहेत ग? तुम्हाला जर आमचं शेतकरी पोरग चालत नाही मग तुम्हाला जमिनी काय पाहिजेत? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. कारण लय अवघड झाले. काही गावात तर बापन पोर एवढी हुशार आहे महाराज, पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो पप्या येडेपणा करू नको. इथं गावात थांबला तुला कोण पोर द्यायचं नाही. तू एक अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. तू आपला तिकडं चाकण्या माडीशील जाऊन चिटक, काय लागल ते विकून पाठवतो पण माग येऊ नको. आमचा पप्या म्हणतो 45चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार राहतात महाराज. पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो पप्या येडेपणा करू नको. इथं थांबला तुला कोण पोर द्यायचं नाही. तू एक अख्ख्या तालुक्याला माहिती आहे, तू काही कमी नाही. तू आपला तिकडं चाकण्या माडीशील जाऊन चिटक, नाही ते इकडून जालना जवळ जालना MIDC जाऊन चिटक, काय लागल ते विकून पाठवतो पण माग येऊ नको. पप्या चाकणला पोचेपर्यंत अख्ख्या गावाला पेढे महापपूची टाकला. शेजारत म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्पूला 38% मार्क होते. MIDCतला कंथादेव्याला पावन झाला बा. 8च महिने गेले. आता गावात 4-2 इडी राहतात. ते म्हणले आपली पोर देऊन टाकू, त्यांचा पप्पू परमनंट आहे. 20 लाख रुपये लग्नाला खर्च केले बो. 3 दिवस गाव बुंदी खात होतं. आणि पुढं 8च महिने गेले आणि आम्ही चाललो होतो ह्याच रूटने इकडं बिडकिनला. आणि समोरून आलो एक छोटा हत्ती. मागं डोकून पाहिलं, एक पलंग, एक गॅसची टाकी, एक शोकेचा आरसा, एक भांड्याची पिशवी. पुढे डोकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बुवा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोर असं तर करत नाही. बरं जाऊ द्या महिला मंडळ. आता मला सांगा, सध्या शेतकरी एवढे सोनेरी दिवस कुणाला? आता इथे सगळे शेतकरी आहेत ना. तुमची एक भूमिका सांगतो महाराज. पैठणची ही माती, ह्या मातीमध्ये तुमच्याकडं जमिनीचं क्षेत्रफळ जास्त आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची विशेष अशी कृपा या मातीवर आहे. इथं पाण्याचा कधी तुटवडा नाही. मग मला सांगा महाराज, मी तुमच्या ईडीची चौकशी लावणार नाही, बरोबर? मी काय माझं ठरलेलं मानधनाच्या वर तुम्ही मला पैसे देणार नाही. आता तुम्ही आधीच स्पष्ट केलं बा, विनोदाचा भाग सोडून द्या. पण मी तुमच्याकडून खऱ्या अर्थानं तुमची काही प्रॉपर्टी न्यायला आलोय का? नाही. फक्त खरं बोला. मला सांगा महाराज, सध्या इथं बसलेला प्रत्येक शेतकरी, कारण पुण्यामध्ये जर पाहिलं आमच्याकडं सगळ्यात छोटा शेतकरी 2 एकरचा आहे आणि मोठा शेतकरी 10 एकरचा आहे. इथं छोटा शेतकरी कमीत कमी 10 एकरचा आहे. 5 एकरच्या पुढेच जमीन आहे सरासरी. मग मला सांगा, आपलं वर्षाला उत्पन्न किती दादा? कमीत कमी 5-1 लाख रुपये उत्पन्न. फक्त रडू नका बा, कारण रडण्यात आपल्या एवढी PhD, मी शेतकरीचे, रडण्यात आपल्या एवढी PhD कोणी केली? आणि रडलं नाही तर आपली सोसायटी माफ होत. त्याच्यामुळे आपल्यालाही खांदा पडून गेलाय. पण मला सांगा, सरासरी वर्षाला उत्पन्न किती आपलं? एक 5-1 लाखाच्या घरात, 5-1 लाखाच्या घरात महिला मंडळ 5-1 लाखाच्या घरात आहे. मग 5 लाख रुपये जर आपल्या बाबाला उत्पन्न आहे शेतीतून, तर सकाळी गावात आहे, संध्याकाळी गावात आहे, दुपारी शेतात आहे की नाही? बरं, अख्ख्या चौकात फिरून आला, फक्त मित्रांकडे जाऊन आला तरी संध्याकाळचा भाजीपाला घेऊन येतोय का नाही? बरोबर. आता तरी तू अख्ख्या गावाला सांगत सुटली, माझं नाव जावई जॉबला आहे. त्याला पगार किती आहे ग? 15,000 पगार घेतो तो. त्या भुसरीच्या चौकात 150 रुपयाची जीन्स घेतो आणि इकडं पैठण आला का म्हणतो 4,500ची. कितीची आहे? इथं आमचं पाणी भरणारं पोरग कमीत कमी 2,500च्या जीन्स वापरीत नाही. बरोबर आहे का? चुकीचं आहे? मग त्याला पगार किती आहे? 15,000. तुम्ही त्याला मुलगी द्यायला तयार आहे. पण आमच्या शेतकऱ्याचं जे 40 वर्षाला महिने किती आहे? 12 महिन्यात 5 लाख डिवाइड करा, 40,000 त्याला महिन्याला पगार आहे. तुझ्या जावायचा किती आहे? 15. त्या 15,000चा हिशोब घेऊनच जा. आज अख्ख्या गावाला सांगा ती माझा जावाई जॉबला आहे. आता मला सांगा, चांगल्या ठिकाणी फॅमिलीसह राहायचं, महिन्याला भाडं किती? कमीत कमी खोलीचं 5,000 रुपये आहे. हिशोब करा बरं, किती झाले?
5 1,000 रुपयाची गॅसची टाकी किती झाले 6 तुझ्या गुड्डीला महिन्याचा 3,000चा किराणा किती झाले 9 मग आता मला सांगा इकडं आमच्या घरी 20 गाय आहेत ना पण कमीत कमी तुझ्या लिकीला पावडरचं दूध कमी चहा पुरतं तर पाहिजे 1,000 रुपये दुधाला पाहिजेत किती झाले 10 आता मला सांगा 1,200 रुपये आज तरी 10 रुपये कमी झाले पण 1,200 रुपये पेट्रोल आहे मग 1,200 रुपये पेट्रोल माहिती त्याला ऑफिसला जाऊन यायला कमीत कमी महिन्याला 2,000 रुपये खर्च आहे किती झाले 12 वाजले त्याचे 12 त्याच्याकडे राहिले किती 3,000 तुझी गुड्डी एवढी सोपी आहे का ती शहरात गेली माहिती तिला मेकअपला 1,000 रुपये पुरतील का राहिले किती 2,000 आता मला सांगा दवा पाणी डॉक्टर इतर गोष्टी 1,000 रुपये तरी पाहिजेत किती राहिले शिल्लक 1,000 2 वर्षाचा सुखी प्रपंच किती शिल्लक पडली त्याच्याकडं बचत किती झाली 2 वर्ष 12 दुने 24 म्हणजे किती बचत आहे त्याच्याकडे 24,000 रुपये आहे मग झाला गुड्डू आता गुड्डूच्या छोट्या शिशूचं ॲडमिशन करायला कमीत कमी फी किती आहे 50,000 रुपयाच्या आत फी नाही याच्याकडे जमा किती आहे गावातल्या बचत गटात तो 25,000 काढले मग तू या गुड्डीला पाठवले तरी तू अख्ख्या गावाला सांगत सुटली माझा जावई जॉबला आहे पण महाराज तरी माझ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे त्याला 15,000 पगार आहे तरी तो सुखी आहे आणि आमच्याकडे शेतकऱ्याकडे 15 लाख येत आहेत तरी आम्ही दुःखी आहे याचं एकमेव कारण त्याच्या 15,000तल्या 15 रुपयाचं सुद्धा नियोजन आहे आणि आमच्या 15 लाखातल्या 15 पैशासुद्धा नियोजन नाही म्हणून शेतकरी मागे हे सगळ्यात मोठं दुर्दैवी वास्तव आहे